सगळ्यांना मिळालेलं आहे आणि त्याच्यावर बेरजेचं राजकारण करण्यापेक्षा आता इथून पुढं विकासाच्या राजकारणावरती अधिक भर आपण द्यायचा अशा प्रकारचा निर्णय आम्ही सगळ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सहकारी मित्रांनी घेतला आणि यासाठीच आम्ही विकासाची वज्रमूळ देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना तिसऱ्यांदा कोणत्याही परिस्थितीमध्ये प्रचंड बहुमताने आपल्याला पंतप्रधान करायचं आहे आणि त्याकरता ही विकासाची वज्रमूळ आपण त्या ठिकाणी हाती घेतलेली आहे. हा देश 140 कोटी जनतेचा देश आहे. 18 पगड 12 बलुतेदार असे अनेक जाती धर्माचे लोक या देशामध्ये राहतात, पुण्या गोविंदाने राहतात. देश एका सक्षम नेतृत्वाच्या हाती आज सुरक्षित वाटतोय आणि त्यामुळं आज तुमच्या माझ्या देशाची अर्थव्यवस्था जगामध्ये 5व्या क्रमांकावर आहे. ती आता मोदी साहेबांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करून जगामध्ये तुमच्या माझ्या देशाची अर्थव्यवस्था 3ऱ्या क्रमांकावर आपल्याला आणायची. हा देखील विश्वास आपण मतदारांना दिला पाहिजे. देशाचा सर्वांगीण विकास पाहताना विकसित झालेले प्रशस्त रस्ते ज्याचा उल्लेख मगाशी श्रीरंगापती केला, बाकीच्यांनी केला, त्याच्यामध्ये उड्डाणपूल, विमानतळ, आपल्या पुण्याचं टर्मिनल परवा 500 कोटी रुपयाचं आपण पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन केलं. असे अनेक विमानतळ, अनेक टर्मिनल ही आपल्या देशामध्ये या 5 वर्षाच्या काळामध्ये, मागच्या 5 वर्षाच्या काळामध्ये झालेली आहे. रेल्वेची वाहतूक वंदे भारत सारख्या ट्रेनमध्ये बसल्यानंतर आपण खरोखरीच आपल्या भारताच्या ट्रेनमध्ये बसलोय का अशा प्रकारचा प्रश्न आपल्यासारख्याला पडतो. देशाचा संरक्षण विभाग हा अधिक मजबूत करण्याचं काम हे पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी झालेलं आहे. बंदरं असतील, अनेक बंदरांचा विकास आपण देश पातळीवर करतो. आपला आता वाढवणचं पण बंदर पालघरच्या परिसरामध्ये जे अतिशय महत्वाचं बंदर आहे त्याचंही काम लवकरच एकनाथराव शिंदे, देवेंद्रजी, आम्ही सगळेजण मंत्रिमंडळातले सहकारी हातामध्ये घेतोय आणि त्याच्यात पण केंद्र सरकारचं फार मोठं पाठबळ हे लागणार आहे. मित्रांनो, राज्यामध्ये मी कारभार करतो, हे सगळे सहकारी आमच्याबरोबर काम करतात. राज्याचा कारभार करत असताना साधारण 6 लाख कोटीचं बजेट हे आपल्या महाराष्ट्राचं आहे. पण देशाच्या पातळीवर काम करत असताना एवढा मोठा जम्मू काश्मीर पासून कन्याकुमारीपर्यंत पसरलेला हा आपला भारत देश आणि त्याच्यामध्ये लाखो कोटींची कामं चालत असतात. आज तुम्हाला आश्चर्य वाटेल, आपल्या इथं महाराष्ट्रात आम्ही 1 लाख कोटीपेक्षा जास्तीची कामं हातामध्ये घेतलेली आहेत आणि त्याच्यातून केंद्र सरकारची देखील भरीव अशा प्रकारची मदत. आता अटल सेतू या पुलावरून तुम्ही गेला तर किती चांगल्या पद्धतीनं आपण मुंबईमध्ये पोहोचतो. असे कितीतरी उदाहरणं मला तुम्हाला सगळ्यांना देता येतील. मला सगळ्या कार्यकर्त्यांना, नेते मंडळींना, मित्रपक्षांना, सगळ्या प्रमुखांना विनंती करायची की या गोष्टी मतदारांच्या पर्यंत गेल्या पाहिजे. त्याच्यामध्ये तुलना करा की 10 वर्ष नरेंद्र मोदी साहेबांची त्या 10 वर्षाच्या काळामध्ये आपल्या भारत देशाने काय काय प्रगती केली आणि मागच्या काळाची पण तुलना करा, त्या काळामध्ये कितपत देशाने प्रगती केली. तुलनात्मक या 10 वर्षामध्ये निश्चितपणे अधिकची प्रगती आपल्या देशाची झालेली आहे आणि ही तुलना केल्यानंतर लक्षात येईल की गॅरंटी कशाला म्हणतात. अलीकडे कुणी पण गॅरंटी द्यायला लागलेलं आहे. जे विरोधक मागा अनेक वर्ष देशामध्ये सत्तेवर होते ते पण गॅरंटी देतात. तुम्हाला आता गॅरंटी शब्द आठवायला लागला, मग मागे सत्ता असताना त्यावेळेस गॅरंटी का दिली नाही आणि ते कृतीमध्ये आणण्याचं काम का केलं नाही, त्याबद्दलचं पण उत्तर हे त्यांच्याकडनं मिळू शकत नाही. केंद्रामध्ये मोदी साहेबांचं सरकार पुन्हा बहुमताने निवडून आलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये या महाराष्ट्राला एका वेगळ्या नजरेने देशामध्ये पाहिलं जातं. एक मानाचं स्थान देश पातळीवर महाराष्ट्र राज्याला आहे
आणि त्याच्यामुळे महाराष्ट्र राज्यातनं 48 जागा ज्यावेळेस निवडून जाणार आहेत त्यामधल्या जास्तीत जास्त जागा ह्या महायुतीच्या, मग कमळ असेल, घड्याळ असेल, धनुष्यबाण असेल, ही चिन्ह ज्या ज्या मतदारसंघात असतील त्या त्या मतदारसंघामध्ये मतदारांच्या पर्यंत ते चिन्ह पोहोचवण्याचं काम देखील आपल्याला सगळ्यांना करावं लागेल. उमेदवार कोण आहे, आपल्या पक्षाला उमेदवारी मिळाली का म्हणून काही असंतुष्ट न राहता सर्वांनी केंद्रात मोदी साहेब यांचं सरकार बहुमताने कसं येईल त्यासाठी ही निवडणूक आपल्या सर्वांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची आहे. म्हणून आपण सगळ्यांनी मनापासून काम केलं पाहिजे. मोदी साहेब तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याचा निर्णय तुमच्या माझ्या देशातल्या बहुसंख्य मतदारांनी घेतलेलाच आहे. सर्वे जर बघितला तर त्याच्यामध्ये सर्वेमध्ये तसंच येतं. विरोधी पक्षामध्ये पंतप्रधान पदाचा सक्षम अशा प्रकारचा चेहरा नाही. संपूर्ण जगात आपल्या भारताला ताठ मानेने राहण्याच्यासाठी गेल्या 10 वर्षामध्ये नरेंद्र मोदी साहेबांच्या सारखं सक्षम नेतृत्व हेच आपल्या देशाला पाहिजे. आज संपूर्ण देशातील जनतेने त्याबद्दलचा निर्णय घेतलेला आहे आणि ही निवडणूक ही विचारांची निवडणूक नाही. ही निवडणूक ही विकासाची निवडणूक आहे आणि देशात विकासाचं एकच नेतृत्व आहे ते म्हणजे आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब. हे मात्र आपल्याला कदापि विसरता येणार नाही. आज मी कधी कधी विरोधी पक्षाचा पण काय जाहीरनामा आहे, काय घोषणा आहे, अशा प्रकारच्या काही घोषणा दिलेल्या आहेत की ज्या घोषणा प्रत्यक्षामध्ये कृतीतच येऊ शकत नाही. म्हणजे तुम्ही मला तू कसं काय सांगतो. मी आज 8व्या वेळेला आपल्या राज्याचा अर्थसंकल्प सादर केलेला आहे. थोडं बहुत अर्थसंकल्पातल्या काही गोष्टी मला पण बारकाईनं माहिती आहे. आपण आपलं सरकार आल्यानंतर आपण महिलांच्या बद्दल काय काय निर्णय घेतले याबद्दलचा ओझाचा उल्लेख माझ्या आधीच्या अनेक सहकारी मित्रांनी केला. परंतु विरोधकांनी काय सांगितलं, महिलांच्या बँक खात्यात दरवर्षी 1 लाख रुपये टाकणार अशा प्रकारची गॅरंटी दिली. एवढ्या महिला आहेत, तुम्ही विचार करा. 140 मध्ये 70 कोटी महिला, 70 कोटी महिलांच्या अकाउंटला 1 लाख रुपये त्या ठिकाणी टाकायचे, हे शक्य आहे का? सगळं विकावं लागेल, कुणाकडे तरी घाट ठेवावं लागेल. जगातला सगळ्यात कर्जबाजारी देश कुठला तर तो भारत असं त्यावेळेस सांगावं लागेल. काहीतरी व्यवहाराने बोला ना बाबा. मतं मिळवायची म्हणून काही बोलायचं, रेटून बोलायचं, लोकांना तरी पटलं पाहिजे. हे कुठंतरी आपण समजावून त्या ठिकाणी घेतलं पाहिजे. काहींनी तर त्यांच्या उमेदवारांनी परवा माझ्या वाचनात आलं, लक्ष्मी स्वीकार आणि मतदान करा, अशा पद्धतीनं देखील आज काँग्रेसचे काही उमेदवार बोललेले मधल्या काळामध्ये मीडियामध्ये आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळालेले आहे. मित्रांनो, मावळ लोकसभेचा महायुतीचा उमेदवार निवडून कुठल्याही परिस्थितीमध्ये आणायचा. मगाशी शंकरजी बोलत असताना माझं थोडंसं लक्ष नव्हतं आणि त्यांनी सांगितलं 11,000 पेक्षा जास्त मतं पडली पाहिजे. म्हणलं ही कुठे एकदम 11,000वर. नंतर त्याला जवळ बोलवल्यानंतर त्यांनी सांगितलं, दादा चिंचवड आणि पिंपरीला मिळून गेल्या वर्षी जे मताधिक्य होतं त्याच्यात 11,000 ना, का फक्त चिंचवडमध्ये, दोन्हीमध्ये मिळून. तर अशा पद्धतीनं त्यांनी त्या ठिकाणी आवाहन केलेलं आहे. मित्रांनो, आपण पिंपरी चिंचवडमध्ये अनेक वर्ष एकमेकाला ओळखतो, ज्याचा उल्लेख मगाशी श्रीरंगने आपल्या भाषणामध्ये केला. आणि आपल्या विरोधी जो उमेदवार आहे त्याच्याही आपले अनेक वर्षाचे संबंध, पण त्या संबंधाचा कसा गैरअर्थ चाललेला बघा. त्याच्यामध्ये काहींचे मैत्रीचे नातेसंबंध हे समोरच्या उमेदवाराशी असू शकतात. त्याच्यामध्ये त्यांना भेटण्याकरता माझी तमाम कार्यकर्त्यांना, सर्व महायुतीच्या सहकाऱ्यांना आग्रहाची विनंती आहे, त्यातल्या त्यात राष्ट्रवादीच्या माझ्या सहकाऱ्यांना विनंती आहे की 13 तारखेचं मतदान होईपर्यंत भेटायला जाऊ नका.
नाही दादा, सहज गेलो होतो, गप्पा मारायला गेलो होतो. गप्पा नको, टप्पा नको. त्याच्यामध्ये पक्षाचे पदाधिकारी असतील किंवा कोणी कार्यकर्ते असतील, त्याची वेगळी चर्चा बाबांना होते. आणि मग त्याच्यामध्ये अलीकडे फोटो लगेच काढला जातो, तो व्हायरल केला जातो. मग आपल्यातल्याही कार्यकर्त्यांना वाटतं, अरे आपण तर विरोधी काम करतोय आणि इथं तिथं जाऊन मांडीला मांडी लावून बसतोय. काही गोष्टी निवडणुकीची प्रचार यंत्रणा एकदा सुरू झाल्यानंतर पाळावीच लागते आणि ती माझ्या सगळ्या सहकारी मित्रांनी पाळली पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने विकासासाठी महायुतीमध्ये सोबत जाण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यामुळे निवडणूक काळात मैत्री नातेसंबंध थोडे बाजूला ठेवा. ही भावकीची किंवा गावकीची निवडणूक नाही. ही भारताचा उद्याचा 5 वर्ष तरुणांचं भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे. सारखे पंतप्रधान सांगतायत, आज देखील आपल्या राज्यामध्ये येणार आहेत चंद्रपूरला. त्याच्यामध्ये त्यांचं म्हणणं असं आहे की एकदा निवडणूक होऊ द्या, शपथ घेऊ द्या, पहिल्या 2-3 महिन्यातच त्यांना काही महत्वाचे निर्णय या देशाच्या सर्वांगीण विकासाच्या करता घ्यायचे. कारण माणूस निवडून गेल्यानंतर पहिल्या 5 वर्षामध्ये नौखा असतो, दुसऱ्या 5 वर्षामध्ये अधिक अनुभव आलेला असतो आणि तिसऱ्या वेळेस त्या 10 वर्षाच्या अनुभवाची मोठी शिदोरी ही त्यांच्याबरोबर असते आणि त्यांचे निर्णय घेण्याची क्षमता ही उभ्या जगाने आणि भारताने बघितलेली आहे. आणि त्याकरता आपण सगळ्यांनी कुठंही कमी पडता कामा नये. आपला महाराष्ट्र कमी पडता कामा नये, आपला पिंपरी चिंचवड मावळचा परिसर माझा कमी पडता कामा नये. अशा प्रकारची पण विनंती माझी आपल्याला आहे. आज विरोधकांना कुठला मुद्दा नाही. आम्ही देखील विरोधी पक्षामध्ये होतो, आम्हाला पण सांगितलं जायचं संविधान बचाव देश बचाव मोर्चे काढा आणि मग तशा पद्धतीने मोर्चे काढले जायचे. त्याच्यामध्ये मी पण विचार करायचो, कधी कुणी संविधान बदलण्याचा काही चर्चा तरी केली? मित्रांनो, तुमचं माझं घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान एवढं जबरदस्त आहे, एवढं उत्तम आहे, एवढं सगळ्यांना मान्य होणार आहे. मी महाराष्ट्रात सांगतो की जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत आपलं संविधान बदलण्याचा नाही लागत. इतकं आपलं संविधान चांगलं आहे. आणि 10 वर्ष आपण पाहिलं ना, 10 वर्षामध्ये कुठं काही झालं? मित्रांनो, काही जर म्हणतात की निवडणुकाच होणार नाही. काय यांना स्वप्न पडली? हे काही ज्योतिषी आहेत? निवडणुकाच होणार नाही. एवढ्या मोठ्या देशामध्ये लोकशाही इतकी जिवंत आहे की 75ला आणीबाणी आणली होती, त्यावेळेसच्या पंतप्रधानांना पराभूत करण्याचं काम इंदिराजींना या देशाच्या जनतेने केलं आणि त्या पक्षाला बाजूला केलं. हा इतिहास आपण विसरलेला नाहीये. आणि त्याच्यामुळं मतं मिळवण्याच्या करता कुठं ही शेवटची निवडणूक, इथून पुढं हुकुमशाही, वाटेल ते बोलायचं, त्याला काही अर्थ नाही आहे. त्याचबरोबर म्हणायचं घटना आता बदलणार नाही. मित्रांनो, नीट ऐका, आपल्या देशामध्ये आजपर्यंत घटनेमध्ये अमेंडमेंट जी केली ती जवळपास 106 वेळेला केली. किती? मयंकजी त्याच्यामध्ये गोरखजी 106 वेळेला केली. त्यामध्ये जवाहरलाल नेहरू पंतप्रधान असताना त्यांच्या कारकिर्दीमध्ये 17 वेळेला केली. 17 वेळेला. नंतर लालबहादूर शास्त्री 2च वर्ष पंतप्रधान पद मिळालं, त्यावेळेस 3 वेळेला त्याच्यामध्ये अमेंडमेंट आणण्यात आली. इंदिरा गांधींना जी कारकीर्द मिळाली 28 वेळेला घटनेमध्ये अमेंडमेंट आणण्याचं काम झालं. राजीव गांधींच्या 5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये 10 वेळेला अमेंडमेंट करण्याचं काम झालं. व्ही.पी. सिंगांच्या काळामध्ये ही देखील 7 वेळेला अमेंडमेंट करण्याचं काम झालं घटनेच्या बाबतीत. आणि पी.व्ही. नरसिंहरावांनी 10 वेळेला केलं. वाजपेयी साहेबांच्या काळात 14 वेळेला झालं. मनमोहन सिंगांच्या काळात 6 वेळेला झालं. नरेंद्र मोदी साहेबांच्या काळामध्ये त्या ठिकाणी 8 वेळेला झालं. आणि मोरारजींच्या काळात 2 वेळेला झालं. त्यांच्या कुणाच्या काळामध्ये झालं तर चर्चा करत नाही. मी तुम्हाला आवर्जून सांगेन, तुम्ही सगळे प्रमुख मान्यवर आहात,
तुम्हाला इथं वेगवेगळ्या भागामध्ये त्या ठिकाणी मीटिंग घ्यायच्या, त्याच्यामध्ये जास्त अधिकारवाणीनं पंतप्रधान मोदी साहेबांच्या काळामध्ये घटना दुरुस्ती जी झाली, 121 घटना दुरुस्ती झाली, 1 नेशन 1 टॅक्स हे करायचं होतं. PV नरसिंहरावांच्याच काळामध्ये ते करायच्याबद्दलची चर्चा सुरू झाली आणि फायनल वेगवेगळ्या राज्यांनी आणि केंद्र सरकारने मोदी साहेब पंतप्रधान झाल्यावर केलं ती 121 घटना दुरुस्ती अमेंडमेंट. काय त्याच्यामध्ये चुकीचं झालं तुम्ही समजून या. कधी कधी काय होतं आपल्याला काय माहिती नसतं, आपण काहीतरी कुणीतरी बोलल्यानंतर तसंच ऐकतो आणि पुढे जातो. त्याच्यानंतर मोदी साहेबांनी 102वी घटना दुरुस्ती केली. काय केली? यामध्ये सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्गीयांच्यासाठी राष्ट्रीय मागासवर्ग आयोग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आयोगाची स्थापना करण्याची तरतूद केली. काय वाईट केलं? करायला नको होती? या शाळेचा याला काही विरोध होता? उगीच उचलली जीभ लावली टाळायला. त्याच्यानंतर 103वी घटना दुरुस्ती केली 2019ला. हे लोकसंख्येतील मागासवर्गीय समाजाला आरक्षण आहे, आदिवासी समाजाला आरक्षण आहे, आपल्या इथं OBC समाजाला आरक्षण आहे, आपल्या इथं NT ला आरक्षण आहे. परंतु काही वर्ग असा आहे ना या राज्यामध्ये, या देशामध्ये, की जो त्या समाजाला, गरीबातल्या गरीब माणसाला काहीच आरक्षण मिळत नाही. तो म्हणतो अरे माझा काय विचार केला, आमच्यातले ठराविक लोक असतील ना श्रीमंत, ठराविक लोकांचं चांगलं चाललेलं असेल, पण माझं काय? त्याकरता EWS इकॉनॉमी विकर सेक्शन आणि जे कुठल्याच आरक्षणामध्ये येत नाही पण ते गरीब राहिलेले त्यांच्याकरता 10% आरक्षण दिलं. काय चुकलं संजय? काय चुकलं सर? त्याच्यामध्ये त्याचा विचार करा ना. त्यामध्ये दुर्बल घटकांना आर्थिकदृष्ट्या आपल्या देशातले जे आरक्षणापासून वंचित राहिले होते अशांना आरक्षण मिळालं. उलट आता त्याच्या संदर्भातल्या ज्यावेळेस काही भरत्या होता, कुठं काही संधी द्यायचा प्रसंग येतो, त्यावेळेस त्या घटकाला पण आता याच्यातनं संधी मिळालेली आहे. 104वी घटना दुरुस्ती केली मोदी साहेबांनी. राज्य विधिमंडळातील SC आणि ST च्या जागा संपुष्टात आणण्याची मुदत ही 70 वर्ष होती, ती 80 वर्षापर्यंत वाढवली. काय वाईट केलं? RPIच्या पण सगळ्या माझ्या भीमशक्तीच्या आणि सगळ्या सहकार्याने ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. त्यामध्ये त्यात अँग्लो इंडियन समुदायाच्या लोकसभा आणि राज्य विधिमंडळातल्या आरक्षित जागा काढून टाकायला पाहिजे होती. आमच्या इथं एक अँग्लो इंडियनचा आमदार होता, आता एकही अँग्लो इंडियन माणूसच मिळत नाही. ब्रिटिशांच्या काळामध्ये गोष्ट ठीक होती, देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षापेक्षा जास्त काळ झाला. त्याकरता ती घटना दुरुस्ती केली आणि ती देशाच्या हिताची होती. 105वी घटना दुरुस्ती सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्ग ACBC ओळखण्याची राज्य सरकारची शक्ती पुनर्संचित त्या ठिकाणी केली. हे पण अतिशय योग्य केलं. 106वी घटना दुरुस्ती महिला आरक्षण विधेयक. मगाशी दादांनी त्याचा उल्लेख केला. आज माझ्या एवढ्या महिला तिथं बसलेल्या आहेत, त्याच्यामध्ये SC आणि ST साठी राखीव असलेल्या लोकसभा, राज्यसभा, विधानसभा आणि दिल्लीच्या राष्ट्रीय राजधानीच्या प्रदेशाच्या विधानसभेतील सर्व जागांपैकी 1/3 महिलांच्यासाठी राखीव ठेवण्याच्या बद्दलचा निर्णय 106वी घटना दुरुस्ती करताना तिथं करण्यात आला. काय चुकीचं झालं बाबांनो? त्या काळामध्ये 47 सालची परिस्थिती आणि त्यावेळेची भौगोलिक परिस्थिती, राजकीय परिस्थिती ती बघून घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला घटना दिली. पण राज्यकर्ते कुणी असले, मी तर बाकीच्यांचं जर वाचून दाखवलं तर वेळ बराच जाईल, पण काही प्रमुख गोष्टी ह्या तुम्हाला माहिती असाव्यात, त्याच्याकरता ह्या सगळ्या गोष्टीचा उल्लेख मी आपल्या सगळ्यांच्या समोर केला. CAAचं ऍक्ट, नागरिकत्व सुधारणा कायदा, ह्याच्यात पण मुस्लिम समाजामध्ये कारण नसताना गैरसमज पसरवण्याचं काम चाललंय. तुम्ही नीटपणे त्याचा अभ्यास करा. यामध्ये
कुठेही काही कुणावरही अन्याय होणार नाही. उलट देशाच्या बाहेरचा जो आपला समाज आहे त्याच्या एक संरक्षण देण्याचं काम त्याच्यातनं केलेलं आहे. आणि काही जण काय म्हणतात आपल्या इथले मुस्लिमांना बाहेर काढण्याच्या करता हा कायदा आणला. दादांत खोट आहे, साफ खोट आहे. आज विरोधकांना विकासाच्या मुद्द्यावर मोदी साहेबांच्या विरोधामध्ये बोलता येत नाही, विकासाच्या मुद्द्यावर एनडीए सरकारच्या विरोधात बोलता येत नाही. त्याच्याकरता अशा पद्धतीनं काहीतरी त्या ठिकाणी काय सोडतो आपण, काही अफवा सोडण्याचं काम, लोकांची दिशाभूल करण्याचं काम यामध्ये चाललेलं आहे. याही गोष्टीचा आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे. अशा प्रकारची माझी तुम्हाला सगळ्यांना आग्रहाची विनंती, गाफील राहू नका. माझं तर तुम्हाला सगळ्यांना सांगणं आहे, लोकसभेचा उमेदवार ज्या विधानसभेतनं जातो त्या ठिकाणी त्याला सगळ्यात जास्त मताधिक्य म्हणजे 1 लाखाच्या पेक्षा जास्त मताधिक्य हे दिलं गेलं पाहिजे. आज 6 आमदार महायुतीचे, त्याच्यामध्ये कुठली काही अडचण नाही. असं असताना खालचे तिघही मला सांगत असतात, रायगड जिल्ह्यातले प्रशांत असेल, थोरवे साहेब असतील किंवा बालदी असतील, की दादा बघा तुमच्या पुण्यापेक्षा आम्ही मावळ लोकसभा मतदारसंघातल्या महायुतीच्या उमेदवाराला जास्तीचं मताधिक्य देणार हा आपल्या पुणे जिल्ह्याचा, आपल्या मावळ नावच मावळ आहे, मावळचा पिंपरी चिंचवडचा हा आपला कमीपणा आहे. त्याच्यामुळे इथं बसणाऱ्या प्रत्येकाने इथून बाहेर गेल्यानंतर कुठल्याही परिस्थितीमध्ये समोरचा उमेदवार जे सांगतोय दादांनीच मला पाठवलंय आणि दादांनीच मला उभं राहा म्हणून सांगितलं, दादांत खोट आहे. अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे की मी स्पष्ट आणि खरं बोलणारा कार्यकर्ता आहे. त्याच्यामुळे या कुठल्याही गोष्टीवर, अफवाच्यावर अजिबात विश्वास ठेवू नका. त्यामध्ये धनुष्यबाण येते, धनुष्यबाण हेच आपल्याला लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये चालवायचं आहे आणि तेच आपल्याला निवडून आणायचं आहे. अशा प्रकारची आपल्याला सगळ्यांना आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती करतो. आणि कुठल्याही परिस्थितीत पुन्हा पुन्हा सांगतो, खोट्या नाट्या प्रचाराला किंवा खोट्या नाट्या अफवांवर अजिबात विश्वास ठेवू नका. हलक्या कानाचा अजिबात राहू नका. कुठं काही कळलं तर ताबडतोब एकमेकाशी शंकाचं निरसन करा आणि एक उत्तम पद्धतीच्या प्रचाराची यंत्रणा आपल्या या मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये, पिंपरी चिंचवड आणि मावळ या विधानसभा मतदारसंघामध्ये राबवा. त्याकरता आम्ही सगळेजण तुमच्या पाठीशी आहोत. एकनाथराव शिंदे, देवेंद्रजी, मी आणि महायुतीचे सगळे माझे घटक पक्ष हे आपल्या पाठीशी आहेत. आणि इतर जी काही कामं मगाशी आपली राज्य सरकारच्या संबंधातली राहिली असतील तर ती पण उद्याची आचारसंहिता संपल्यानंतर महायुतीचं सरकार ती पण कामं विधानसभेची निवडणूक सुरू व्हायच्या आधी मार्गी लावेल अशा प्रकारचा शब्द देतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.